स्वामी पादुकांचा महिमा काय सांगू आता तुम्हा। योगी मुनीश्वर देव सदा ध्याती ठेवूनी भाव। ऐसा पादुकांचा महिमा स्वामी सुत सांगे तुम्हा। स्वामी सुत सांगे तुम्हा। स्वामी सुत सांगे तुम्हा। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बखरीमध्ये 232व्या प्रसंगामध्ये भाऊ रसेलांची गोष्ट आहे। या भाऊ रसेलांच्या वंशजांकडे आज सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत। असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ महाराजांनी भाऊ रसेलांना पादुका दिल्यात, पण भाऊ रसेलांचं चरित्र आणि एकूण अभ्यास करता हे स्पष्ट होतं की भाऊ रसेलांचं आणि स्वामी समर्थ महाराजांची मुळात भेटच नाही आहे। मग ह्या पादुका नेमक्या कोणाला दिल्या? भाऊ रसेलांना दिल्या का त्यांचे चिरंजीव रामचंद्र पंतांना दिल्या? याच विषयी भाष्य करण्यासाठी आजचा आपला हा एपिसोड आहे। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलत से। नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय। भक्त मंडळी, आजचा विषय तसा बघायला गेलं तर स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त मंडळीच्या डोक्यातला एक गुंता सोडवणार आहे। मी जेव्हा मूळ चरित्र म्हणतो तेव्हा त्यात आवर्जून सांगतोय की बखर सुद्धा वाचा। गोपाळबुवा केळकर लिखित जी बखर आहे ती वाचा, आणि त्या बखरीमध्ये मुंबईचे भाऊ रसेल हे स्वामी समर्थ महाराजांकडे गेल्याची नोंद आहे। आणि भाऊंच्या वंशजांकडे आज सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत। त्यांचं खरं नाव अजिंक्य। या अजिंक्य घराण्यावरती आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे, पण एक गैरसमज मात्र इथे असा आहे का भाऊ रसेलांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलं आणि त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी पादुका दिल्या। पण अभ्यासांती एक मात्र स्पष्ट होत आहे की भाऊ रसेल यांच्या कानावरती स्वामी समर्थ महाराजांची ख्याती निश्चितच असेल, पण त्यांचं अक्कलकोटला कधीच जाणं झालं नाही ना, त्यांना कधी स्वामी समर्थ महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं। भाऊ रसेल ज्यांना आपण म्हणतो त्यांचं खरं आडनाव अजिंक्य। इसवी सन 1789 साली त्यांचा उरण जिल्ह्यात जन्म झाला। ते ज्या सरकार दरबारी नोकरीला होते तिथे एका माणसाने चोरी केली आणि त्याची ती चोरी उघडकीस आली। इंग्रजांचा तो काळ आणि त्यांचा तो जुलूम, एखाद्या सामान्य चोरीला सुद्धा शिक्षा अशी काय व्हायची की भल्या भल्यांचा तो नुसता थरकाप व्हायचा। ही चोरी ज्याला उघडकीस आली, ती कोणी चोरी केली हे कळलं तेव्हा त्या चोराला काही चापकांचे फटके द्यावे असं फरमान सुटलं। आणि हे ऐकून लक्ष्मणजी खूप गैरवरले, त्यांना त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं। हे एवढे चापकाचे फटके खाऊन त्या माणसाची काय अवस्था होईल या विचाराने ते अगदी उदास झाले। ते चांगल्या हुद्द्यावरती होते, त्यामुळे सरकार दरबारी त्यांचं वजन सुद्धा चांगलं होतं। त्यांचे जे बॉस होते कॅप्टन रसेल, त्या कॅप्टन रसेलांच्या केबिनमध्ये जाऊन ते त्यांना भेटले आणि ते त्यांना सांगू लागले, त्या बिचारा चोराला क्षमा करा, काय त्याची परिस्थिती घरची असेल आपल्याला माहिती नाहीये आणि त्यामुळे त्यांनी ती चोरी केली असेल। आणि हे सगळं सांगत असताना ते एवढे भावुक झाले होते का त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं। हे सगळं कॅप्टन रसेलनी जेव्हा बघितलं तेव्हा ते अचंबित झाले। एवढा हळवा माणूस आज एखाद्या दुसऱ्यासाठी तो आपल्याकडे येतोय आणि त्याच्या वतीने आपल्याकडे क्षमा याचना करतोय, हे पाहून ते कॅप्टन सुद्धा फार भावुक झाले। त्यांनी लक्ष्मणरावांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, त्याला आम्ही हात लावणार नाही। तुमच्या सांगण्यावर त्यांना आम्ही
पूर्णतः क्षमा करू. पण लक्ष्मणरावाने त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांना तो पुन्हा प्रश्न विचारला. बघा नक्की ना, तुम्ही मला इथे शब्द देत आहेत. त्याला कॅप्टन रसेल त्यांना म्हणाले, मिस्टर लक्ष्मण, यू आर माय ब्रदर, आय विल कीप टू माय वर्ड्स. म्हणजे तुम्ही माझे भाऊ आहात, त्यामुळे मी तुम्हाला दिलेला शब्द राखणार, तो मी मोडणार नाही. मी तुम्हाला सांगितलं त्या माणसाला मी क्षमा केलं म्हणजे मी क्षमा केलेलं आहे. त्यानंतर हे कॅप्टन रसेल जे आहेत लक्ष्मणरावांना भाऊ म्हणत असत, भाऊ. आणि रसेलचे भाऊ असं करता करता त्यांना भाऊ रसेल हे नाव पडलं. पण त्याचं खरं नाव लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य. मुंबईतल्या पाठारे प्रभू समाजातली ही एक थोर व्यक्ती, ज्यांच्याकडून पुढे अगदी खूप मोठं मोठं कार्य झालं. त्या काळात मुंबईला बंदर असं नव्हतं. होड्या बिड्या ज्याला यायच्या, अगदी कोकणातून सुद्धा यायच्या, ती सगळी माणसं अगदी खडकावरती उतरून उतरून आपल्या मुंबई शहरामध्ये प्रवेश करायचे. त्यावेळेला भाऊनी सरकार दरबारी एक अर्ज केला की मला इथे बंदर बांधायची परवानगी द्या. भाऊनी जर बंदर बांधलं तर तिथे तसं बघायला गेलं तर इंग्रजांचा सुद्धा भरपूर फायदा होणार होता. त्यांच्या व्यापाराला त्याचा लाभ होणार होता. हे एकूण बघता त्या ब्रिटिश सरकारने त्यांना परवानगी दिली सुद्धा. आणि भाऊने त्यांना सांगितलं, मी 4 वर्षात इथे बंदर बांधून इथे व्यवस्थितरित्या ते तयार करतो. आणि खरंच 1940 साली हे बंदर बांधून पूर्णतः तयार होतं. पूर्णतः तयार. कोकणातले सगळ्या ज्या होड्या येत होत्या त्या येत होत्याच, त्याही व्यतिरिक्त त्या इंग्रजांना व्यापाराला सुद्धा ते खूप कामी येऊ लागलं. भाऊच्या या धक्क्यामुळे इंग्रजांचा खूप फायदा होऊ लागला. पण इंग्रजांनी त्यांना दिलेलं जे काही कर्ज होतं ते कर्ज मात्र भाऊ कधीच फेडू शकले नाहीत. ते त्यांच्या डोक्यावरती कायम राहिलं. त्यामुळे पुढे पुढे ते फार चिंतेत असत. इंग्रज सरकार काय पैसा त्यांना सोडणार नव्हतेच. भाऊने बांधलेला तो धक्का किंवा भाऊंचं ते बंदर कितीही त्यांच्या कामी आलं तरी कर्ज वसुलीमध्ये ह्या इंग्रजांनी जरा सुद्धा कमतरता किंवा एक नम्रता ठेवली नाही. त्या काळातले लाखो रुपये आणि लाखो रुपयाचं कर्ज डोक्यावरती घेऊन इसवी सन 1858 साली ते मरण पावले. कर्जाचा डोंगरच इतका डोक्यावरती होता की त्यांना काही सूचना तर होत असे. आता इतकं कर्ज फेडणार कसं, ह्याच विवंचनेत त्यांचा अंत झाला. पण तत्पूर्वी या ठाकूरद्वार परिसरामध्ये या आत्माराम बुवा आले होते. या आत्माराम बुवांना या भाऊने तिथे एक प्रशस्त राम मंदिर बांधून दिलं. स्वतः भाऊ या राम मंदिरामध्ये सेवा करत, आत्माराम बुवांना काय पाहिजे नको तिथे बघत. हा परिसर त्याला फार मोकळा होता. त्यामुळे भाऊने इथे अगदी पक्क्या दगडाचं एक प्रशस्त मंदिर आत्माराम बुवांना बांधून दिलं. तिथे प्रभू रामचंद्राचं पंचायतन सुद्धा स्थापन करून दिलं. आज या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचं पंचायतन, तसेच या पंचायतनाच्या समोर या आत्माराम बुवांची समाधी सुद्धा आहे. भाऊंच्या पश्चात त्यांचे चिरंजीव रामचंद्र या मंदिराची देखभाल करत. स्वामी समर्थ महाराज 1856 साली अक्कलकोटात आले आणि 1858 साली भाऊंचं निधन झालं. स्वामी समर्थ महाराजांची ख्याती त्या काळी भाऊंच्या कानावर आली सुद्धा असेल, पण ते प्रत्यक्ष अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन त्यांनी घेतलेलं नव्हतं. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव रामचंद्रजी यांचं कायचं निमित्त होऊन अक्कलकोटला जाणं झालं. अक्कलकोटला जाणं झालं, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडताच ते स्वामी समर्थ महाराजांचे इतके निस्सीम भक्त झाले का काय विचारता सोय नाही. मग ते वरचेवर अक्कलकोटला जात असत, स्वामी महाराजांचं दर्शन घेत असत. एक दिवशी ते अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसलेले असताना त्याने महाराजांना प्रार्थना केली
की माझ्या वडिलांनी जे काय बंदर बांधलेलं आहे, आज त्याला जे भाऊचा धक्का म्हणून म्हटलं जातंय, त्याकरिता इंग्रजांकडून घेतलेलं जे काय कर्ज आहे, त्या कर्जाने माझ्या वडिलांचा जीव घेतला. आणि एवढंच नाही, तर आज सुद्धा हा कर्जाचा राक्षस माझ्या डोक्यावरती थैथयाड घालतोय. भक्त मंडळी ते सावकार होते, त्यांची सावकारी सुद्धा होती. त्यामुळे रामचंद्राजींनी त्यांना प्रार्थना केली की माझी सावकारी जर काही व्यवस्थित चालली, त्याच्यात भरभराट झाली, तर मी तुम्हाला 200 रुपये येऊन वाहीन. हे ऐकून महाराज खतखता हसले. ते प्रसन्न झाले आणि त्यांना तथास्तु म्हणाले. महाराजांच्या तोंडचे हे बोल ऐकून रामचंद्रजींना खूप आनंद झाला. त्यांनी महाराजांचा निरोप घेतला. ते मुंबईला आले. त्यानंतर खरंच स्वामी महाराजांच्या आशीर्वादानुसार त्यांच्या धंद्याची ती भरभराट होऊ लागली. त्यातच त्यांना एक मुलगा सुद्धा झाला. तो मुलगा हळूहळू मोठा होत होता. पण ह्या सगळ्या कामधंद्याच्या व्यापामध्ये त्या महाराजांना दिलेला शब्द ते विसरून गेले. त्यांनी महाराजांना केलेला नवसच ते विसरून गेले. या अजिंक्य घराण्याचा त्या काळी त्या गिरगावमध्ये मोठा बंगला होता. भला मोठा बंगला होता, सावकाराचा बंगला होता. त्यामुळे बाहेर सिक्युरिटी वगैरे सगळी व्यवस्थितरित्या असायची. रामचंद्रजींच्या स्वामींच्या आशीर्वादाने भरभराट झाली. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज सुद्धा काही प्रमाणात हळूहळू कमी होत होतं. धंदा रोजगार सगळं सुरळीत आला होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण महाराजांना दिलेला शब्द ते पार विसरून गेले. आपण स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना केली आणि महाराजांच्या आशीर्वादानेच आपण आता पूर्णतः हळूहळू कर्जमुक्त होतोय. आपला धंदा व्यवसाय सगळा व्यवस्थित चाललेला आहे. आपली भरभराट होत चाललेली आहे. हे सगळं ते विसरून गेले. आपल्या कामात ते मग्न झाले. आणि एके दिवशी असं काय घडलं की रामचंद्र पूर्णतः भानावर आले. भक्त मंडळी, सकाळची वेळ होती. सकाळची वेळ म्हणजे घाईची वेळ. आंघोळ, स्नान, संध्या, पूजा अर्चा वगैरे आटपून रामचंद्र आता कामावरती जाणार. तोच त्यांना बंगल्यामध्ये अगदी वरच्या मजल्यावरती एक लहानसं बाळ रांगत येताना दिसलं. अरे, हे बाळ कोणाचं? आपल्या बंगल्यामध्ये बाहेर सगळे बालदार चोपदार असताना एवढंसं लहानसं बाळ एवढं शिड्या चढून वरती कसं काय आलं? त्या बाळाकडे बघून त्यांना आश्चर्य वाटलं. आता विचारायचं कोणाला? तोवर ते बाळ आपलं डुलत त्याचं रांगत त्यांच्यापर्यंत येत होतं. त्या नकळत त्या बाळाकडे गेले आणि त्यांना उचलायला जे खाली वाकले, तोच ते बाळ तिथे गुप्त झालं आणि तिथे स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. महाराजांची मुद्रा त्या दिवशी अत्यंत रागीट होती. रौद्र स्वरूपात ते तिथे उभे होते. त्यांना पाहून रामचंद्रजींची बोबडीच वळली. रामचंद्रजींनी त्यांना लगेच नमस्कार केला. पण काय विचारणार, तुम्ही ते कसे काय आलात? तोच महाराज कडाडले. अरे, 200 रुपये देतोच म्हणालास आणि विसरून गेलास काय? त्या मागण्यास मी आलो आहे. हे ऐकून रामचंद्रजी अगदी खूप ओशाळले. त्यांना लाज वाटू लागली. महाराजांना आपण नवस केला, महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला, त्यातून या सगळ्या कर्जाच्या विवंचनेतून आता आपण बाहेर येतोय आणि महाराजांनाच आपण विसरलो. महाराजांना केलेला नवस आपण विसरून गेलो. त्यांचाच त्यांना इतकी लाज वाटायला लागली का त्यांनी लागलेच महाराजांचे पाय धरले आणि आपले कान उपटत उपटत ते त्यांची माफी मागू लागले. महाराज, मी खरंच विसरलो, मला क्षमा करा. तुमच्यामुळे माझ्या या सगळ्या राडगाड्याची जी गाडी आहे ती सुरळीत आलेली आहे आता, आणि त्यात मी तुम्हालाच विसरून गेलो. माझ्यासारखा पापी कोणी नाहीये, पण मला क्षमा करा. हे जे काय घडलं ते माझ्याकडून नकळत घडलेलं आहे. मी माझ्या कामात मग्न झालेलो आहे. हे सगळे त्या महाराजांची प्रार्थना करत होते. तोच महाराज तिथे दिसेनासे झाले. रामचंद्रजींना आता कळून चुकलं, आपल्याला अक्कलकोटला जाणं भाग आहे. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन त्यांना जे काय आपण प्रार्थना केलेली आहे, जो का आपण नवस केलेला आहे,
तो नवस फेडल्याखेरीज मला आता अन्न सुद्धा जाणार नाही. त्यांनी लागली सगळी काम वगैरे सगळं काय बाजूला सारलं आणि अक्कलकोटची वाट धरली. अक्कलकोटला गेले जायला महाराज त्यांना पाहून अगदी खतखता हसत होते, खूप हसत होते. ते पुढ्यात गेले महाराजांच्या आणि महाराजांना नमस्कार केला. तो महाराज आणखीन हसू लागले. रामचंद्रजींना माहिती होतं महाराज का हसतायत. त्यांनी पुन्हा महाराजांची क्षमा मागितली. पुन्हा कान पकडून अगदी उठ्या बशा केल्या आणि महाराजांच्या चरणी सांगितल्यानुसार 200 रुपये वाहिले. त्या दिवशी महाराजांची मर्जी भलतीच प्रसन्न होती. रामचंद्रजींना महाराजांनी जवळ घेतलं, त्यांची विचारपूस केली, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि त्यांना निर्भय दिला. भक्त मंडळी, त्यानंतर मात्र रामचंद्रजी आधीसारखे स्वामी महाराजांच्या दर्शनाला नेहमी जाऊ लागले. आणि असंच एके दिवशी महाराजांच्या दर्शनास गेलेले असताना स्वामी महाराजांनी त्यांना आपल्या पायातून काढून चर्मपादुका दिल्या. या चर्मपादुका लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य, जे पुढे भाऊ रसेल म्हणून प्रसिद्धी झाले, त्यांचे चिरंजीव रामचंद्रजी लक्ष्मणजी अजिंक्य यांना दिल्या. बरं का, त्या भाऊ रसेलांना दिल्या नाहीत, पण लक्ष्मणजींची ख्याती भाऊ रसेल म्हणून एवढी होती का हळूहळू ह्या कुटुंबाला भाऊ रसेलांचं कुटुंब म्हणूनच ओळखलं गेलं. आणि म्हणूनच की काय, त्यांचे चिरंजीव रामचंद्रजी यांना सुद्धा भाऊ रसेल म्हणूनच म्हटलं गेलं. पण खुद्द भाऊ रसूल स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला कधीच आले नाही. कारण स्वामी महाराज अक्कलकोटात आले काय, जेमतेम 2 वर्षातच भाऊ रसेलांचं निधन झालं. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन ज्यांनी घेतलं ते भाऊ रसेलांचे चिरंजीव रामचंद्रजी. स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना पादुका दिल्या ते भाऊ रसेल नाहीत, ते भाऊ रसेलांचे चिरंजीव रामचंद्रजी लक्ष्मणजी अजिंक्य. पण अगदी फार पूर्वपार असं लिहिण्यात आलं की भाऊ रसेल स्वामी महाराजांकडे आले होते. तसं घडलं नाही. ही भाऊ रसेल ही जी नोंद झालेली आहे ती फक्त एवढ्यासाठीच झालेली आहे कारण भाऊ रसेल या नावाची ख्याती त्याला भरपूर होती, ते खूप प्रचलित होते आणि त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा भाऊ रसेल म्हणूनच ओळखलं जात होतं. पण त्यांच्या चिरंजीवाचं नाव रामचंद्रजी. हे रामचंद्रजी नेहमी अक्कलकोटला जात असत. त्यामुळे अक्कलकोटमध्ये आलेल्या लोकांची त्यांची चांगलीच ओळख झाली होती. अक्कलकोटातच स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ ते गेलेले असताना त्यांची श्रीकृष्ण ठाकूरदास बुवांची सुद्धा ओळख झाली. श्रीकृष्ण ठाकूरदास बुवांबद्दल मी एक एपिसोड आता लवकरच करणार आहे. पण श्रीकृष्ण ठाकूरदास बुवांच्या बद्दल तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांच्या अंगाला कुष्ठरोग झालेला आणि महाराजांच्या कृपेने तो पूर्णतः बरा झाला. त्यामुळे महाराजांच्या सेवेत ते काही वर्ष राहिले होते अक्कलकोटातच. पुढे एके दिवशी स्वामी महाराजांनी त्यांना आपल्या पादुका दिल्या आणि सांगितलं की तू आता मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन रामजी के बगल में मुझे नाचने को जगह रखो. आता रामजी के बगल में नाचने को जगह रखो म्हणजे काय हो महाराज, हे विचारायचं कधी माना होता का? मुंबईला जा तेवढं कळलेलं, बाकीचं पुढचं महाराज सांगतायत त्याप्रमाणे महाराज करतील सुद्धा. महाराजांवरती त्यांचा पूर्ण श्रद्धा होती आणि त्याप्रमाणे ठाकूरदास बुवा स्वामी महाराजांकडून मिळालेल्या पादुका घेऊन मुंबईला आले. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती डोक्यावरती पादुका घेऊन ते सकाळच्या वेळेला तिथे फेरफटका मारत होते. तोच तिथे त्यांना रामचंद्रजी भेटले. ठाकूरदास बुवांना मुंबईत बघून ते आश्चर्यचकित झाले की अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतील व्यक्ती मुंबईत काय करते आणि डोक्यावरती काय घेऊन फिरते. रामचंद्रजीने ठाकूरदास बुवांची चौकशी केली, तुम्ही इथे कसे काय आणि तुमच्या डोक्यावरती काय आहे? तेव्हा ठाकूरदास बुवांनी त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यावरती महाराजांनी दिलेल्या पादुका आहेत
मला महाराजांनी पादुका दिल्या आणि सांगितलं आता तू मुंबईला जा आणि रामचंद्रजी के बाजू में नाचने को जगा रखो असं मला सांगितलेलं आहे. मी काय त्याचा अर्थ त्यांना विचारू शकलो नाही, पण महाराजांनी सांगितल्यानुसार मी मुंबईत मात्र आलेलो आहे. आता जे काय महाराजांनी सांगितलंय त्याप्रमाणे तेच घडवून आणतील. मी काय त्याच्यावर जास्ती विचार करत नाही. हे जेव्हा रामचंद्रजी अजिंक्यांनी सगळं ऐकलं तेव्हा ते चकित झाले. त्यांना कळून चुकलं की ठाकूरदास बुवा आपल्यालाच कशी काय भेटले, कारण त्यांचे वडील भाऊ यांनी आत्मारामबुवांचं राम मंदिर तिथे बांधूनच दिलेलं नाही का, आणि त्याच्या बाजूची जागा पूर्णतः मोकळी होती. त्यामुळे महाराजांनी ठाकूरदास बुवांना काय सांगितलंय आणि ते का सांगितलंय. ठाकूरदास बुवा मुंबईत आले महाराजांच्या सांगण्यावरनं आणि ते मला भेटले. हे सगळं घडून जे येते हे सहज नाहीये बरं का. हे खुद्द महाराजच घडवून आणतायत हे त्यांच्या डोक्यात अगदी स्पष्ट झालं. त्यांनी लगेच ठाकूरदास बुवांना हात जोडले आणि म्हणाले, अहो काही घाबरू नका, तुमची माझी इथे भेट होण्यापाठचं तेच तर प्रयोजन आहे. माझ्या वडिलांनी इथे रामाचं मंदिर बांधून दिलेलं आहे, त्याच्या बाजूची जागा पूर्णतः मोकळी आहे. महाराजांना बहुतेक तिथेच त्यांच्या या पादुका स्थापन करून घ्यायचे आहेत आणि म्हणूनच आपली भेट झालेली आहे. ठाकूरदास बुवांना सुद्धा हे ऐकून खूप आनंद झाला. रामचंद्रजी लागलीच त्यांना सर्वप्रथम त्यांच्या घरी घेऊन आले, त्यांना जेवू खाऊ घातलं आणि नंतर समोरच जे आत्माराम बुवांना जे राम मंदिर बांधून दिलेलं आहे त्याला आता सध्या आपण काळा राम मंदिर बोलतो ठाकूरद्वारचं, तेथील त्या मंदिराच्या बाजूची मोकळी जागा दाखवली. ती जागा बघून ठाकूरदास बुवांना खूप छान वाटलं आणि कुठेतरी त्यांच्या मनाला सुद्धा खात्री पटली का रामजी के बगल में नाचने को जगा रखो हे स्वामी महाराजांचं बोलणं अगदी तंतोतंत इथे लागू झालेलं आहे. भाऊ रसेलानी जसं आत्माराम बुवांना ते रामाचं मंदिर बांधून दिलं, अगदी तसंच त्याला लागून असलेल्या जागेमध्ये भाऊ रसुलांचे चिरंजीव रामचंद्रजींनी ठाकूरदास बुवांना स्वामी महाराजांसाठी एक मठ बांधून दिला. तिथे त्या ठाकूरदास बुवांना दिलेल्या पादुकांची स्थापना झाली. आज त्याला आपण ठाकूरदास बुवांनी स्थापन केलेला स्वामी समर्थ महाराजांचा मठ म्हणतो. आता लागलीच काही दिवसांपूर्वी त्या मेट्रोच्या बांधकामामुळे त्या मठाला गेलेल्या तड्यांबद्दल आपण बोललेलो आहे, त्याच्यावर एक एपिसोड केलेला आहे. भक्तमंडळी 1869 साली या मठाची स्थापना झाली. रामचंद्रजीने ठाकूरदास बुवांची इथे सगळी सोय केली. स्वामी महाराजांनी दिलेल्या पादुकांची स्थापना झाली. स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावरती एक कुष्ठरोग झाला होता म्हणून एक जळकं लाकूड फेकलेलं, ते लाकूड सुद्धा ठाकूरदास बुवा इथे घेऊन आले होते. असं म्हणतात की त्या दगडी पादुकांच्या खाली ते लाकूड ठेवलेलं आहे. मुंबईतील स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ मठांपैकी हा ठाकूरदास बुवांनी स्थापन केलेला मठ सुद्धा आहे बरं का. भाऊ रसेल म्हणजे लक्ष्मणजी हरिश्चंद्र अजिंक्य यांना महाराजांचं दर्शन कधीच घडलं नाही. त्यांचे चिरंजीव रामचंद्रजी लक्ष्मणजी अजिंक्य हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांनी पादुका दिलेल्या होत्या. आज ज्या अजिंक्य घराण्यामध्ये ज्या पादुका आहेत त्या लक्ष्मणजी म्हणजे भाऊ रसेल यांचे चिरंजीव रामचंद्रजींना दिलेले आहेत. आणि या रामचंद्रजींच्या सहकार्याने ठाकूरद्वारला ठाकूरदास बुवांनी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना झाली. त्यामुळे भक्त मंडळी, गोपाळबुवा केळकरांनी लिहिलेल्या स्वामी समर्थ बखरीमध्ये जरी भाऊ रसूल स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले होते असे जरी नोंद असली तरी खुद्द भाऊ रसूल म्हणजे खुद्द लक्ष्मणजी हरिश्चंद्र अजिंक्य कधीच स्वामींच्या दर्शनाला आलेले नव्हते. त्यांचे चिरंजीव रामचंद्रजी आले होते. मात्र महाराजांच्या पादुका रामचंद्रजींना मिळाल्या होत्या. स्वामी महाराजांनी त्या प्रासादिक दिल्या होत्या. लक्ष्मणजी किंवा भाऊंना नाही.
हा विषय स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. नाहीतर स्वामी चरित्र न वाचता छाती टोकून सांगणारे आपल्याकडे भरपूर आहेत. स्वामी महाराजांच्या चरित्राचा, त्या काळाचा अभ्यास न करता, काही विचार न करता, पुस्तकात नोंद भाऊ रसेल म्हणजे भाऊ रसेलच आले होते असं समजणारे आपल्याकडे खूप आहेत. गोपाळबुवा केळकरने काहीच चुकीचं लिहिलेलं नाहीये. कारण भाऊ रसेलांचे चिरंजीव रामचंद्रजींची ओळख सुद्धा त्यांच्या वडिलांमुळेच होती. त्यामुळे त्यांना सुद्धा भाऊ रसेलच म्हटलं जायचं. पूर्वीच्या काळामध्ये तसंच चालायचं. रामचंद्रजींची ओळख त्यांच्या वडिलांमुळेच होती, नाही का? पण एक गोष्ट मात्र ती लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रासादिक पादुका, स्वामी समर्थ महाराजांचा सहवास, त्यांचं प्रेम, हे सगळं लाभलं हे रामचंद्रजी लक्ष्मणजी अजिंक्यांना. लक्ष्मणजी उर्फ भाऊ रसेलना नाही. लक्ष्मणजी उर्फ भाऊ रसेलांनी ते ठाकूरद्वारचं राम मंदिर मात्र त्या आत्मारामबुवानं बांधून दिलं. आणि ते राम मंदिर बांधल्यावरती त्या सबंध परिसराला ठाकूरद्वार हे नाव पडलं. ठाकूरद्वार. इथे आणखीन सुद्धा एक गैरसमज असा आहे का ठाकूरदास बुवांमुळे ते ठाकूरद्वार नाव पडलं, तर तसं नाहीये. पूर्वीच्या काळात रामाचं देऊळ किंवा श्रीकृष्णाचं देऊळ याला ठाकूरद्वारच म्हटलं जायचं. ठाकूरजी का मंदिर का द्वार म्हणजे ठाकूरद्वार. त्यामुळे आत्माराम बुवांना जे काय राम मंदिर बांधून दिलं भाऊ रसेलांनी 1828 साली, आता त्याला 200 वर्ष व्हायला आली. त्या राम मंदिर म्हणजे ते ठाकूरजी का मंदिर. आणि त्या ठाकूरजीच्या मंदिराचं दार भलं मोठं जे रस्त्यावरनं दिसायचं, त्या द्वाराला नाव पडलेलं ठाकूरद्वार. आणि म्हणून तो पूर्ण परिसर जो होता तो ठाकूरद्वार झाला. त्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी तिथे ठाकूरदास बुवा आले. आणि या ठाकूरदास बुवांना रामचंद्रजीने त्या रामाच्या देवळाच्या बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ बांधून दिला. स्वामी महाराजांकडून या ठाकूरदास बुवांना मिळालेल्या त्या पादुका, त्या पादुकांची इथे स्थापना झाली. आज तो ठाकूरद्वारचा स्वामी समर्थ मठ म्हणून प्रचलित आहे. ठाकूरद्वारच्या या काळाराम मंदिराला आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला भाऊ रसूलांचे चिरंजीव रामचंद्रजी रसूल त्यांचं खूप सहकार्य लाभलं. आणि त्यामुळे भक्तगण भाऊ रसूल यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलंच नाही. त्यांना स्वामी महाराजांनी पादुका दिल्या नाहीत, कारण ते अक्कलकोटला कधीच गेले नाहीत. गेले ते त्यांचे चिरंजीव रामचंद्रजी. महाराजांची कृपा रामचंद्रजींवरती होती. महाराजांनी प्रसादिक पादुका रामचंद्रजींना दिल्या. पण त्यांना सुद्धा भाऊ रसेलच म्हटलं जायचं, म्हणून त्यांची नोंद भाऊ रसेल म्हणून झाली. पण आता हे स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. म्हणून आजचा हा एपिसोड आपण केलेला आहे. तेव्हा जेव्हा कधी आपण मुंबईला असू त्यावेळेला कांदेवाडीतल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी, स्वामीस्वत महाराजांनी स्थापन केलेल्या मठाचं दर्शन घ्याच घ्या. पण त्याचबरोबरीने काही पावलांवर असलेल्या या काळाराम मंदिरात या. प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्या. अगदी त्याच्या बाजूला त्याला लागूनच ठाकूरदास बुवांनी स्थापन केलेलं स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. स्वामी समर्थ महाराजांनी ठाकूरदास बुवांना दिलेल्या पादुकांची सुद्धा स्थापना तिथेच झालेली आहे. त्या पादुकांचं सुद्धा दर्शन घ्या. त्यामुळे या मठाबद्दल जास्ती सांगत नाही. या मठावरती आपण एक वेगळा स्वतंत्र एपिसोड करतोय. तुर्तास स्वामी महाराजांना स्मरण करूया, ठाकूरदास बुवांना स्मरण करूया, आत्माराम बुवांना स्मरण करूया, रामचंद्रजी अजिंक्य ज्यांच्यामुळे हा मठाची स्थापना झालेली आहे त्यांचं सुद्धा स्मरण करूया. आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे
भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी, तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड। स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन। तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा। तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद। स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन। सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन। स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन। मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा। स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन। स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान।